हॅलो. या धनेशजी वडोला आपलं स्वागत असेल आणि विनंती करतोय आपण की या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. गंगारामजी लोखंडे आपणास सुद्धा विनंती करतोय. सध्या खेळाडू आहेत म्हणून नक्कीच नक्कीच समजला. आणि धनेशजी ते सुद्धा नक्कीच आपल्या टीमचे आता मॅनेजिंगचं काम करतील आणि सोबत जोडले जातील. आपल्या टीमच्या वरती प्रेम हे सातत्याने मिळत असतं. आता ज्याप्रमाणे प्रकाश म्हणजेच ॲप्पी नावाचा जो फलंदाज, त्याला पहिल्या मॅचमध्ये आपण अपेक्षित होती की कदाचित चांगली बॅटिंग पाहायला मिळेल, परंतु पहिल्या मॅचमध्ये बॅटिंगची जबाबदारी वैभवने आणि संजयने खूप चांगल्या रीतीने स्वीकारली होती. त्यामुळेच मात्र ॲप्पीला संधी मिळाली नाही आहे. परंतु या मॅचमध्ये ऑफिशियल आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा मॅच आहे आणि या मॅचमध्ये आता ती संधी त्यांच्याकडे आहे. तर ह्या संधीकडे आपण पाहूया. या संधीला साधत चांगली कामगिरी कोणती टीम करताना पाहायला मिळेल. कारण की सतीश आणि ॲप्पी हे दोन खेळाडू आपण पाहिली आहे. जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट असला तर मग कल्पेश असतील आणि संपूर्ण टीम असेल. मग चिंचोटी सांगितली तर मग सगळे एकत्रच असतात, परंतु यावेळी आता विरोधक म्हणून खेळताना पाहायला मिळतात. तर पाहूया कॉन्टेस्ट कसा पाहायला मिळेल. कारण की 3 ओव्हरचा मुकाबला, एका बाजूने यंग मराठा टीम तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिली आहे तर गावदेवी कोहली टीम. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, मिडलवर मिळेल तर हा कसा सोडेल फलंदाज. पहिला चेंडू खराब आणि त्याला दिली नसीहत. चेंडू थेट पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. ठोकलेला हा ॲप्पीनं चौकार. कुठेतरी आपण पाहिलं तर भरपूर खराब चेंडूची हाताळणी केली होती आणि या चेंडूला अगदी पाहिलं आणि त्यानंतर भरपूर वेळ होता. जवळजवळ फाईन लेग लॉंग लेग क्षेत्र होतं आणि तिथे चौकार प्राप्त केला आणि चौकाराच्या सहाय्याने आपल्या टीमचं टोटल आहे अकाउंट आहे ते मोठ्या धावसंख्येने ओपन केलं आहे. आता काय गेम प्लॅनिंग चेंज करतील का सतीश. पुन्हा एकदा पाहिलं आपण तर या वेळेला मात्र गेम प्लॅनिंग यशस्वी झाली आहे. कारण की पहिल्या चेंडूवर जरी अपयशी ठरलं परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र यश प्राप्त करणारा मी आहे आणि तिथेच एक चांगली रणनीती पाहायला मिळाली. आणि त्या चेंडूसाठी मात्र इथे आपण पाहिलं तर जाळं होतं आणि जिथे विकेट मिळवायची होती ती मिळवली आहे आणि मोठी विकेट मात्र मिळवून दिलो आहे. आणि मोठा धक्का गावदेवी कोहली टीमला मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा धक्का दिला आहे. गावदेवी ट्रॉफी 2024चा हा वैविध्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जी विकेट भरपूर महत्वाची होती ना ती मिळवून दिली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल झालेत. एक लेफ्टी गेला तर दुसरा लेफ्टी आला आणि गोलंदाज सुद्धा लेफ्टी पाहायला मिळत आहे. हे कॉन्टेस्ट हे मजेदार पाहायला मिळते आपल्याला. हलकीशी ओव्हर पिच होती, ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु जिथे बॅटमध्ये आलेला नाही आहे. व्यवस्थित चेंडू मिसफील्ड झाले आणि त्याच मिसफील्डचा फायदा मोठा मात्र नाराजगी व्यक्त केली जाते की जवळजवळ 1 2 3 खेळाडू होती आहे आणि हे मोमेंटम शिफ्ट करणारे क्षण असतात. एक एक धाव जेव्हा चेस करावी लागते तेव्हा एक धाव ही 2 मध्ये कन्वर्ट करायची असते आणि 2 असल्या तर नक्की 4 मध्ये. मग किती मोठा फरक पडतो पहा ना. परंतु ह्या सगळ्या चुका तुम्हाला टाळावी लागतील जर आपल्या टीमला इथून चांगलं कार्य करायचं असेल. एक मोठी विकेट मिळवून दिलं डीपमध्ये. आता प्रोटेक्शन आपण पाहतो सायनाच जास्त फील्डमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि आउटफील्डमध्ये काहीतरी चेंजेस करत असताना पाहायला मिळतात. जवळजवळ पॉईंटला आपण पाहिलं तर 38 सर्कलमध्ये आणि कवरला थोडंसं डीपमध्ये तैनात केलं आहे. ऑन साईडला लॉंगॉनला खेळाडू आहे, ड्राईव्ह केलाय, चांगली फिल्डिंग झाले. थ्रो येतोय मात्र पाहावं लागेल, धोक्याचा थ्रो शकतो या वेळेला आणि तेच ठरलं या इथे. इथे आपण पाहिली आहे तर रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मिळाली आहे. मोठी विकेट पाहतोय आपण. गरज नव्हती त्या धावेची मी तर म्हणेन संजयला, कारण की एक विकेट आपण गमावली होती. दुसरी विकेट ठेवणं गरजेची बाब होती परंतु चुकीचा कॉल पाहायला मिळाला आणि मोठा धक्का गावदेवी कोहली टीमला.
तर पुन्हा एकदा स्वागत करूया. विकेट क्रमांक 2, दुसरी विकेट महत्त्वाची गमावली आहे. आणि महत्त्वाची विकेट कोणाची होती तर संजय, कारण की ॲप्पी लगभग बाद झाल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी संजयची होती आणि ते विकेट गमावली आहे. इथे आपण पाहिलं मिस टायमिंग. ओ 1 2 3 मधून गाडी पळाली होती. नक्कीच 3 गाड्यांच्या मधून चेंडू पळाला होता, पकडला शेवटी आणि धावा मात्र जोडल्या. प्रमोद दाखल झाले. सर्वस्व जबाबदारी इथून आता प्रमोदला स्वीकारावी लागेल, वैभवला स्वीकारावी लागेल. अष्टमच्या जवळ मिस टायमिंग. कदाचित कॉलिंग चुकीचं झालं. इथे अपेक्षित होतं साईनाथला कदाचित सतीश येईल, परंतु त्यानंतर काय घडलं की तू मैं आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडला. इथे काय घडलं, इथे कॅचची संधी आली होती, मात्र ती संधी गमावली जाते. सतीशची गोलंदाजी आपण पाहिली तर भरपूर कारकीर्द ठरली आहे या पहिल्या ओव्हरमध्ये. धावफलक आपण पाहिल्या जरूर पाहायला मिळतात 10 धावा, परंतु जिथे 2 विकेटसुद्धा खूप महत्त्वाचे होते ते गमावलेत. 10 आल्या त्याचा अर्थ असा नाही आहे की नक्कीच खराब सुरुवात, कारण की 3 ओव्हरचा मॅचमध्ये मी तर म्हणे 25-27 धावा जरी इथे झाल्या, कारण की इथे बॅटिंग लाईनअपला रोखण्याची धार आपण पाहिली तर गोलंदाजी जवळजवळ आपण पाहिलं गावदेवी कोहली टीमकडे आहे. परंतु सध्या पहिलं ओव्हर आपण पाहिलं जरी यंग मराठा टीमने 2 विकेट मिळवून दिले, परंतु आता पार्टनरशिपची गरज आहे आणि पार्टनरशिपमध्ये चांगली हिटिंग करणे. रितेश दुसऱ्या षटकामध्ये वेळेला आपण पाहतोय हा चेंडू पाहावा लागणार आहे. पडल्यानंतर चेंडू थोडा ऑफस्टंपच्या बाहेर जातोय आणि इथून आपण पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा. चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण की इथून फायटिंग टोटल शोधेल आता गावदेवी कोहली टीम, आणि फायटिंग टोटल मिळाला तर नक्कीच चांगला फायदा मग मिळेल. सिंगल येते, एक धाव इथून मिळाली. आता दुसरीकडे आपण प्रमोदकडे आता संपूर्ण खेमा मात्र याच आशाने पाहत असेल की आपल्या टीमसाठी आता इथून प्रमोद चांगली एक मॅच विनिंग आणि एक मॅच चेंजिंग पारी खेळू शकतोय. डगआउट ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पूर्ण आशेच्या नजरेने पाहिल प्रमोदकडून, परंतु जी आशेची उमेदची किरण जो घेऊन आलेला खेळाडू आपण पाहिलं तर त्या उमेदवार खरा उतरेल का, कारण की त्याला आपल्या टीमसाठी इथून धावा जोडणं गरजेची बाब असणार आहे. टोटल आपण पाहिले तर 12 आहेत फलकावर आणि षटक आहेत दुसरं, आणि दुसरं षटक आहे रितेशच्या हातामध्ये असेल. हा दुसरा बॉल असेल या षटकातील. मिस केला गेला, परंतु मी तर म्हणेन महत्त्वपूर्ण धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. प्रमोद आपण पाहिला बाईचा इशारा जरूर मिळतोय. विकेट किपर प्रदीप सुद्धा थोडेसे चुकले होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकअप म्हणून आपण पाहिला फाईन लेग थर्डमॅनचे खेळाडू होते, जिथे दयानंद यांना आपण पाहिलं तर थर्डमॅनच्या दिशेला आपण पाहिलं त्यांनी चांगली फिल्डिंग केली आहे आपल्या टीमसाठी. तो पूर्ण धावा वाचवल्यात. आता सध्या आपण पाहिला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. धाव मात्र एक मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, नाकारला जाईल, कारण की चांगली फिल्डिंग सतीश आहेत, रिस्क घेणार नाहीत आणि चांगला बॅकअप प्रदीपच्या माध्यमातून मिळत आहे. यंग मराठा ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर यंग टॅलेंट त्यांच्याकडे आपण पाहिलं, त्याचप्रमाणे मग सिनियर खेळाडू साईनाथ खूप चांगल्या पद्धतीने या टीमला मात्र आपण पाहिलं पुढे घेऊन चालण्याचं कार्य करतात.
हे अनेक वेळा आणि वर्षानुवर्ष आपण पाहिलं आहे की आपल्या टीमसाठी खूप महत्त्वाचा रोल ते अदा करतायत, कारण की यंगस्टर आहेत आणि त्या यंगस्टरना भरपूर मात्र प्रोत्साहित करत असताना पाहायला मिळाले. मिस केला जातोय हाही चेंडू आपण पाहायला. अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा मात्र भंग केल्या जातात सध्या तरी प्रमोदच्या माध्यमातून. मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेची बाब होती. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये थोडंसं नियंत्रण ठेवलं आहे. 14 धाव फलकावर आपण पाहिल्या आहेत. उलट लेनचा होता, इथे आपण पाहिली हे अपील केली होती, परंतु ज्याप्रमाणे अपील फेटाळण्याचं कारण काय, तर नक्कीच बॅटला स्पर्श केला होता, इनर एज होती, त्यानंतर चेंडू पायावर आदळला होता आणि तेच पंचांनी दर्शवलं होतं. परंतु गोलंदाजी खूप चांगली होताना पाहायला मिळते तिथे. 15 धावा या फलकावर आहेत. शेवटचा चेंडू म्हणजे किती मोठा कमबॅक या जवळजवळ 5 चेंडूमध्ये केला. अगदी स्कोअर थांबवून ठेवलाय. शेवटचा बॉल सुंदररित्या मात्र फेकला गेलाय, पूर्ण बीट केला फलंदाज वैभवला. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गड्याच्या मोबदल्यात पहिल्या 2 षटकामध्ये केल्या आहेत आपण पाहिल्या तर 15 धावा. आता शेवटचा षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिला तर कोणता गोलंदाज इथून वापरला जाईल. चला तर टॉसची वेळ झाली. पुढील 2 टीम्स मी रिक्वेस्ट करेन, पुढील 2 टीम्सने आपण रेडी राहायचं. प्रो स्पोर्ट्स टीम चे कर्णधार असतील मला वाटते अक्षय असतील, अजित आहेत आणि त्यांच्यासमोर असेल आई गादवी स्पोर्ट्स पाटीलवाडा म्हणजे आयोजक टीम. रेडी राहायचं तिचे सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. तर पुन्हा एकदा स्वागत करूया आता यंग मराठा टीमकडून आणि अनिकेत येतील. आता शेवटच्या षटकामध्ये मोमेंटमला थोडंसं शिफ्ट करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते का प्रमोद, आणि दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं नाराज केला आहे, परंतु इथून धैर्याने कामगिरी करावी लागेल, एक जिद्दीने चांगले क्रिकेट खेळावं लागेल. हा फटका मिस टायमिंग झालाय आणि ते तेच होताना पाहायला मिळते. कुठेतरी चुकीचं कॉलिंग, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चुका आणि चुका आणि चुकाच होताना पाहायला मिळत आहेत. प्रत्यय पाहतोय आपण जवळजवळ जिथे कदाचित एक विकेट मिळाली असती तिथे आपण पाहिल्यात तर 3 धावा मिळाल्या आणि प्रत्यय आपण बघितलं तर जवळजवळ आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडलात आणि फलंदाज बाद झाले तिथे प्रमोद. परंतु जिथे एक विकेट मिळाला असतं तिथे 3 धावा मिळाल्या. आवाज लाईव्हला बरोबर येतोय बाबू. होय बाबू, लाईव्हला बरोबर आवाज येतोय. अरे तिकडे आवाज नाही याचा सांगतो मी. याचा आवाज तिकडे कशाला? लाईव्हला बरोबर येतोय. लाईव्हला येतो साऊंड सांगतो त्याला ब्लूटूथ कनेक्ट करून देऊ का तुला? चला वही मॅचच्या दिशेने आता बॅटर इन झालेत. उत्तम जन्नाटे या खेळाडूला एवढं मागे का पाठवलंय? या खेळाडूचा जर इतिहास बघितला मागच्या सीझनमध्ये एक फास्टेस्ट 50 त्याने कंप्लीट केली आहे या मैदानावर. मागच्या सीझनमध्ये भरपूर चांगल्या टचमध्ये पाहायला सुद्धा मिळाला होता, परंतु इथे भरपूर थोडा लेट आला आहे, परंतु थेट आल्याचं दाखवू शकतोय. और पिच होता
ओ गोलंदाजाचे प्रयत्न 100% प्रयत्न पाहायला मिळतात. काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाला. का जीतोड मेहनत करतात हे खेळाडू आपल्या संघासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी आणि नक्कीच आपल्या संघाच्या अभिमानासाठी. आणि म्हणूनच म्हटलं जात आहे ना की ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही आमच्या गावासाठी, गावाच्या अभिमानासाठी आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी. डेफिनेटली हे प्रयत्न आपण पाहिले तर करत असताना 100% जीतोड मेहनत करत असताना गोलंदाज अनिकेत मस्कर पाहायला मिळतोय. 19 धावा फलकावर. टॉस बॉक्समध्ये आपण पाहणार आहोत दोन दिग्गज कर्णधार मात्र तिथे येणार आहेत आमने सामने. कारण की एकमेकांच्या समोर येतात, कारण की एकमेकांच्या सोबत सुद्धा भरपूर खेळले आहेत. वळणार आहोत त्या कहाणीकडे सुद्धा आपण. हो फटका चांगला आहे, उडवलाय उडवलाय, आक्रमक फटका देऊन जाईल 6 धावा. आणि तीच चर्चा करत होतो या खेळाडूची. उत्तम एवढा लेट आलाय मात्र थेट आलाय हे दाखवून देत असताना आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना ठोकलेला षटकार. बॉल जुना दे. हाय आला 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 तर तुम्ही पण हसना या नाही काय केलेलं नाही. वहां पे है संडे को ऊपर से ऊपर पहिलीच मॅच बोलवून तुझे आहे ना आज लास्टला. मी काय खेळतोय झाले मग मी तर पॅव्हलियन बॉक्स मध्ये जाऊन एपीएल फक्त लास्टची केलास का काय ती गेल्या वर्षी फक्त एक मॅच खेळलो. उलटा असं होता या वेळेला कन्वर्ट करता आला नाहीये परंतु 10 जरूर मिळतील. थ्रो थोडा वाईड आला होता, 2 धावा मिळाल्या. उत्तमने आपल्या टीमसाठी सर्वस्व जबाबदारी स्वीकारली आहे आणि कुठेतरी जो धाव फलक थांबला होता त्याला वेग देण्याचं कार्य उत्तमने अगदी चांगलं केलंय. इथून चेंडू फेकून झालेत 4. 27 धावा. कल्पेश खूप चांगलं स्कोरिंग करतायत आणि त्याचप्रमाणे डीबीएनची टीम सुद्धा चांगलं वर्क करते. आज सागर आहेत, पवार. या वेळेला आपण पाहिलं हो मिसफिल्ड झाली आहे आणि कुठेतरी या चुका आहेत ना या शेवटच्या षटकामध्ये भरपूर चुका होत आहेत आणि मोमेंटम शिफ्ट होत आहे. गावदेवी कोहली टीम आपण पाहिली तर धावा शोधतय. आता इथे धाव नाही मिळणार कारण की जेव्हा पूर्ण धाव करायची असेल तर दोन्ही खेळाडूंना स्ट्राईक एकाच वेळेला म्हणजे सोडणं गरजेचे असते. एक आला आणि एक थांबला तसं नाही होणार. तर 30 धावा झाल्यात आणि मी म्हणत होतो ना की ते 25 27 प्लस झाल्यात, 30 झाल्यात. 30 धावा झाल्यात म्हणजेच भरपूर झाल्यात. आता इथून आपण पाहिलं तर आणखीन काही प्लस होतील. कारण की ॲप्पीची बॉलिंग आपण पाहिली पहिल्या मॅचमध्ये काय धारदार राहिली आहे. आणि मग जेव्हा आधार मिळतो ना आणि तेव्हा ॲप्पी या नावाच्या गोलंदाजाला जसं असतं अटॅकिंग गोलंदाजी करताना अनेक वेळा पाहिलं आहे. जसं अटॅकिंग नाही आहे तर विकेट टेकिंग गोलंदाजी करताना आपण अनेक वेळा पाहिलं आहे. सरळ फटका आहे. लॉंगॉनला खेळाडू होते आणि सोपा झेल त्यांच्यासाठी होता. कंप्लीट केला, विकेट मिळवली वैभवची आणि अशा तऱ्हेने इथे आपण पाहिलं तर इनिंगची समाप्ती झाली आहे. 30 धावा झाल्यात आणि 31 धावांचं लक्ष. आता पाहावं लागेल की 31 धावांनी कितपर्यंत फाईट केली जाणार आहे. कारण की जवळजवळ 31 धावासुद्धा मी तर म्हणेन की एक चांगल्या संघालाच भरपूर होत आहेत. परंतु तिथे आता गोलंदाजांवर संपूर्ण आणि सर्वस्व जबाबदारी असेल गावदेवी कोहली टीमची. कशा पद्धतीने चेस केला जातील पाहणार आहोत. वही या टॉस बॉक्समध्ये जिथे असतील 2 दिग्गज कर्णधार. एका बाजूने आपण पाहिलं तर गावदेवी पाटीलपाडा चिंचोटी टीम अशा आणि दुसऱ्या बाजूने प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा टीम. वही विजयजी भाई यांच्याकडे. तर निश्चितच यानंतर पुढचा मॅच होणार आहे तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा वर्सेस प्रो स्पोर्ट लाईनपाडा या 2 टीम मध्ये. चला अजित घरत यांच्या शुभ हस्ते आपण सुरुवातीला टॉस करूया. आता कोणच त्याला ठेवलं बोलायचं नाही इथे 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 इथे
आता त्यांचीच मॅच लागली का? कोण बोलतो? छापाचा कॉल येतोय. चिंचोटी पाटील पडा टीमच्या बाजूनं हा टॉसचा निकाल या ठिकाणी लागलाय. कल्पित सापटे टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? फिल्डिंग. निश्चितच फिल्डिंग या ठिकाणी तुम्ही स्वीकारले आहे. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल या 4 ओव्हरमध्ये? 4 ओव्हरमध्ये कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा मॅच कधी झाला होता का? नाही, फर्स्ट टाइम आहे. निश्चितच फर्स्ट टाइम मॅच आहे आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. कुमार, टॉस किती महत्वाचा होता? भरपूर महत्त्वाचा आम्हाला टॉस होता, कारण की आम्हाला सुद्धा क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं. आता बॅटिंग करायचे, बघू आता कसं होईल तसं करू. बॅटिंग करत असताना साधारणतः किती धावा बनवल्या जातील 4 ओव्हरमध्ये? बघू 50+ बघू 50+ होतील तर चांगलंच आहे, कारण की गोल तुझा व्यवस्थित आहेत. असे सुरुवातीचे कुठले प्रमुख खेळाडू आहेत त्यांच्याकडून चांगला खेळ होईल या मॅच मध्ये? तसं अक्षय घरत, अजित घरत आणि आपला ऋषिकेश शेलार, रुपेश पागे. आज संपूर्ण संघ आहे का, किंवा एखादा जो चांगला खेळाडू खेळ करतोय त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल? नाही, आहेत, सर्व खेळाडू आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो, नक्कीच. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. तर नुकताच आपण पाहिला या ठिकाणी टॉस झाला होता, तो म्हणजे साई गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा आणि स्पुरू स्पोर्ट लाईनपाडा या 2 टीम मध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं तर पाटीलपाडा टीमनं टॉस जिंकला, त्यानं स्वीकारले आहे सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच लाईनपाडा टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र काजूपाड्याचा जयेश. हॅलो. तर सतीश दादांचं इथे आगमन झालंय. वेलकम सतीश दळवी, आपलं स्वागत असेल. वळूया मॅचच्या दिशेला. चेस करायचे आहेत इथे 31 धावा. डेंजर मॅन जिथे आपण पाहिला सन्माननीय बबनजी बगली साहेबांचं सुद्धा इथे शुभागमन झालं आहे. आणि बबनजी बगली साहेब, आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा ही आपल्यास विनंती करतोय. ओहो हो, क्या बात है. नजाकत भरा शॉट, ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला ओळखलं. इनसाइड द आउटचा फटका मनगती ताकद दर्शवून दिलाय. आणि हा क्लास प्रदीपनं आपल्या बॅटिंगमध्ये पहिल्याच बॉलवर दर्शवून दिलाय. ठोकला पहिल्याच बॉलवर एक नेत्रदीपक चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर कटचा फटका जरूर पाहायला मिळाला. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर चौकार या ठिकाणी पेश केलाय मिस्टर प्रदीप जाबाना. मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर प्रदीप जाबाना जवळजवळ 27 धावांचं एक जबरदस्त योगदान दिलं होतं. आणि या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल लक्ष आहे ते म्हणजे 31 धावांचं. आणि या 31 धावा पूर्ण करण्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोखल्या जातील का मग पूर्ण केल्या जातील? गोलंदाजी क्रमवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रकाश तुंबडा उर्फ आप्पी. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला जाईल. झेल, काय जबरदस्त हा रनिंग झेल पकडला मिस्टर उत्तम जनाढे या खेळाडूनं. कौतुक मानावे तेवढे कमीच असतील या खेळाडूसाठी. जवळजवळ 30 सर्कलच्या जवळ हा झेल पकडला आहे. डीप मिड विकेट वरनं अति वेगाने धावत आला होता आणि एक चांगला झेल मात्र पकडलाय, कारण झेल देखील तेवढा खूप महत्वाचा होता. सतीश जाबरचा हा झेल मात्र या ठिकाणी पकडलाय, कारण सतीश कुठल्याही क्षणी मात्र सामना आपल्या बाजूने झुकवू शकला असता. आणि एक मोठा धक्का या ठिकाणी बसतोय तो म्हणजेच यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमला.
या ठिकाणी चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वेळा आमने सामने हे दोन्ही संघ आले आहेत आणि निश्चितच चांगला खेळ सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील राहिला आहे. जेव्हा ओपनची स्पर्धा असते तेव्हा मात्र एकाच टीम मध्ये प्रतिनिधित्व करत असतात सर्व प्लेयर्स, परंतु यावेळेस आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन ची जी आपण नियमावली पाहिले तर खेड्या पाड्या मधून बनवलेली ही टीम आपल्याला पाहायला जरूर मिळते. नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अतिश मडवी नावाचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा हा बॅटर अतिश मडवी सध्या फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. डीप पॉइंट त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. यावेळेस आपण पाहिलं तर स्लोअर पद्धतीचा हा बॉल टाकला होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिश मडवी हा बीट होतोय. फुल लेन्सचा बॉल होता, फायदा उचलायला हवा होता, परंतु आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारचा फुटवर्कचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस हा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे वैभव त्या ठिकाणी होता आणि निश्चितच हो 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 कदाचित फेकी तर खूप चांगली झाली होती, परंतु गोलंदाजाकडनं थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली आणि त्याचाच फायदा मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर चौकार आला होता प्रदीप जाबरच्या बॅट मधनं, परंतु त्याच्यानंतर प्रकाश दुबडानं देखील लाजबाब या ठिकाणी गोलंदाजी केली, चांगला कमबॅक केला. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच थोडस झालं रचलं होतं प्रदीपच्या खेळीसाठी, परंतु प्रदीपने देखील चांगला क्लास दाखवलाय या शेवटच्या बॉलवरती. पॉइंटच्या दिशेला निश्चितच चेंडूला ढकलले, एक सिंगल धाव पूर्ण केले आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 7 धावा धाव फलकावरती निश्चितच पाहायला मिळतात. लक्ष आहे ते मध्ये 31. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा, कारण आमचे डीजे मॅन यांनी देखील थोडासा ब्रेक घेतलाय, नाहीतर तुमच्यापर्यंत देखील आम्ही गाणी जरूर पोहोचवला असता. यानंतर होणारा मॅच असणार आहे तो म्हणजेच आई गावदी स्पोर्ट पाटीलपाडा अँड प्रो स्पोर्ट लाईनपाडा या दोन टीम मध्ये. या स्पर्धेतील यजमान संघ देखील ह्यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. आपण या ठिकाणी पाहिलं तर आई गावदेवीच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आई गावदेवी चषक 2024-25 चा हा भव्य दिव्य क्रिकेटचा महामेळावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनचा जर विचार केला तर चौथी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. सुरुवातीची पहिली स्पर्धा आपण स्टार्टिंगला पाहिली ती म्हणजेच विरार परिसरामध्ये. त्याच्यानंतर दुसरी स्पर्धा आपण पाहिली ती म्हणजेच बाफाने या ठिकाणी. त्याच्यानंतर एक तिसरी स्पर्धा चालू आहे ती म्हणजेच पोमणच्या त्या मैदानावरती. आणि ही चौथी स्पर्धा पाहतोय या शेलार मैदानावरती. यंदाच्या वर्षी निश्चितच आणखी काही वेगवेगळे रेकॉर्ड जरूर पाहायला मिळतील वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये, कारण भरपूर नियमावली देखील खूप स्ट्रॉंग पाहायला मिळते. अगदी वेळोवेळी सामने देखील सुरू होताना आपण पाहतोय, नाहीतर भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये मात्र नियमांचं पालन केलं जात नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रात कानकोपऱ्यामध्ये निश्चितच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं नाव मात्र मोठ्या जोमाने घेतलं जातं. चला मॅचला होते सुरुवात. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत अजून मॅच जिंकण्यासाठी. त्या म्हणजेच 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची आवश्यकता आहे, कारण 3 ओव्हरचा हा मॅच आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अजय या गोलंदाजाला.
यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल वाईट आला. वाईटने कधी कधी मॅच देखील खूप टाईट होते. पहिला बॉल तर वाईट आलाय. प्लस पॉइंट पाहायला मिळतोय यंग मराठा लोहारपाडा टीमच्या बाजूनं. यावेळेस आपण पाहिलं तर हो 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 बॅटची हलकीशी इनर एज. प्रदीप जाबरच्या खेळीला पूर्ण विराम लागताना दुसरा धक्का बसतोय यंग मराठा स्फोट लोहारपाडा टीमला, ज्याच्या खेळीवर तर निश्चितच आशा पल्लवित होत्या. विजयाची सुगंध येण्याची शक्यता होती, परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर प्रदीप जाबर याला डगआउटच्या दिशेनं यावेळेस जावं लागेल. कारण महत्वाचा खेळाडू होता प्रदीप जाबर. कुठल्याही क्षणी निश्चितच तो गेम आपल्या बाजूनं पलटवू शकला असता, परंतु त्याला देखील केले बाद. अजय एडगाची गोलंदाजी आपण पाहिली तर खूप चांगली राहिली. पहिला चेंडू अवांतर जरूर हाताळला होता, परंतु त्याच्यानंतरचा बॉल अप्रतिम टाकला गेला. चेंडू पहिला थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला. बॅटची हलकीशी चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये आला आणि यष्टीरक्षक आपण पाहिला तर प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी सज्ज होता. झेल पकडतोय आणि समाप्त करतोय प्रदीपचा खेळ. दुसरा धक्का बसतोय यंग मराठा स्पोर्ट लोहारपाडा टीमला. परंतु आपण या ठिकाणी पाहिले मैदानाच्या आतमध्ये सायना जाबर नावाचा आणखी एक डेंजरस मॅन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं अशी किमिया करणारा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मैदान या खेळाडूने देखील गाजवलेत. ज्यावेळेस सायना जाबर हे खेळायचे त्यावेळेस आम्ही देखील बांधावर बसून त्यांची मॅच जरूर पाहिली आहे. तर भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांचा देखील खूप मोठा प्रवास राहिलाय आणि अजूनपर्यंत त्यांनी तो जिवंत ठेवलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. अजय एडगा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. हॅपटॅकर बॉल होता. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो 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 खूप चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर बॅटरच्या शरीराचा वेध या ठिकाणी घेतलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. जागेहून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटबॉलचा वापर जर केला असता तर निश्चितच चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला असता, परंतु चांगली गोलंदाजी अजयची देखील. चांगला कमबॅक. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू निश्चितच बॅटिंग करण्याला थोडंसं प्रेशर नक्कीच या ठिकाणी जाणवेल आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गेम चेंजर गोलंदाज बनलाय सध्या तरी अजय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर डाव्या इष्टीवरती जरूर वळवला होता, परंतु काय जबरदस्त फटका यावेळेस पाहायला मिळतोय. सायना जाबरच्या बॅट मधनं येतोय चौकार आणि धाव संख्येचा देखील बदलला आहे आकार. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. लक्ष आहे 31. 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र बॉल शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ह्या मॅचचा निकाल जरूर पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण अजून सुद्धा आतिश मडवी त्याच्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सायनाथ जाबर देखील आहेत. सुरुवातीचे 3 चेंडू जरूर डॉट या ठिकाणी टाकले होते, परंतु त्याच्यानंतर आपण पाहिला तर एक पलटवार या ठिकाणी जरूर केलाय सायनाथ जाबरनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस रनअपमध्ये थोडासा चुकला गेलाय गोलंदाज. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दोन आमचे ऑफिशियल पंच वैभव धूम अँड जयेंद्र वाघे. यावेळेस आपण पाहिलं हो 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 चेंडू जातोय धडम्यान क्षेत्रातून नॉनस्टॉप पॉइंटर लाईनच्या बाहेर सीमारेषे पार. हा येतोय दर्जेदार क्वालिटीचा चौकार. 4 रन. यावेळेस आपण पाहिलं तर हा नशिबाचा चौकार आलाय.
कालच्या दिवसापासून नशिबाची साथ जरूर पाहायला मिळते, ती म्हणजे यंग मराठा स्पोर्ट लोहारपाडा टीमच्या बाजूनं. यावेळेस समोरच्या दिशेने टक्कन असा आवाज जरूर आलाय, परंतु चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वर्ण बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी हाय ते आणखी एक मोठा फटका, षटकार. 9 पाहिजे. 6 बॉल 9 लाव. 11 किती काय 11 मारला 6 मारला 22 झालं ना. 31 ला विन आहे. 31 ला विन आहे. 9 पाहिजे. 9 पाहिजे ना. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहे, धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. मी मागेच म्हटलं होतं एक मागून लागला. यावेळेस बॅटरच्या झोन मध्ये हा चेंडू निश्चितच डिलिव्हरी केला आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा बिग हिट निश्चितच विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय, यात काय शंका नाहीये. परंतु अजून सुद्धा मॅच संपली नाहीये मित्रांनो. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 9 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस आपण गोलंदाजी क्रमवरती गोलंदाजाला पाहणार आहोत, तो म्हणजे वैभव कांबळे. संघाचा संघनायक आहे आणि आता मात्र पूर्ण जबाबदारी त्याला घ्यावी लागेल आपल्या अंगावरती. मागच्या मॅच मध्ये वैभवनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केला होता, मात्र या मॅच मध्ये बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतला. आमचे तिसरे पंच या ठिकाणी सज्ज असतील. हॅलो, खूप क्लोज हा डिसिजन होता, परंतु असणार आहे वाईट. त्याच्यावरूनच बॉल आला. त्याच्यावरूनच आला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच बॉल होता आणि हुक केलाय, चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. आता मात्र 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आपण पाहतोय धनेशजी वडोला यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि आपण आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आता मात्र 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. आता मात्र पहिरेदारी वाढले त्या ठिकाणी बॅटरचे.
5 बॉल 2 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. आता मात्र 4 बॉल 2 ची आवश्यकता. चार बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि येतोय चौकार. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजे यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा टीमनं. हाळक गावदेवी स्पोर्ट कोहली चिंचोटी. अतिशय जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला जरूर मिळाले. परंतु ह्यानंतर देखील एक क्लोज एन्काउंटर जरूर पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला या स्पर्धेतील यजमान सिंग आई गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा आणि त्याच नंतर त्यांच्या समेत आपण पाहणार आहोत प्रो स्पोर्ट लाईनपाडा. या दोन टीम मध्ये एक मोठा मॅच जरूर पाहायला मिळेल.